महायुती म्हणून आम्ही सोबत आहोत, दुसरीकडे महाआघाडी म्हणून आम्ही सोबत आहोत, पण तिसरीकडे अशी देखील एक चर्चा आहे की ठिकठिकाणी आपलं बलाबल लक्षात घेऊन निर्णय घेतले जातील. विशाल, पुण्याच्या बाबतीत खास करून बोलायचं जर झालं तर भाजप विरुद्ध इतर असा हा सगळा सामना जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाहायला मिळेल. पुणे महापालिकेचे जर आकडे 2017चे बघितले, आता जवळपास 7 वर्ष उलटून गेलेली आहे. बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे. भाजपचे साधारण 94 नगरसेवक होते. त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एकत्रित होती तिचे 42 नगरसेवक होते. मग शिवसेनेचे 11, काँग्रेसचे 10 आणि मनसेचे 2 अशा पद्धतीचं साधारण पक्षीय बलाबल जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीची 2 शकलं झालीत, शिवसेनेची 2 शकलं झालीत. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे जे 10 नगरसेवक होते त्याच्यापैकी 5 नगरसेवक हे भाजपमध्ये गेलेले आहेत. भाजपनं जवळपास 100चा आकडा जो आहे त्यांच्याकडे आत्ता 2017ला निवडून आलेल्या एकूण नगरसेवकांचे साधारणपणे 100 आहे. मात्र मूळ जो सामना होईल तो भाजप विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होईल. आता कॅल्क्युलेशन्स जी आहेत ती कशा पद्धतीने वर्कआउट करतात होत आहेत हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. ज्याच्यामध्ये अशी चर्चा सुरू आहे, एकीकडे राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा एकत्रित येतील, मनसे आणि शिवसेना उबाठा, त्याचा परिणाम एकूण मतदारांवरती नेमका किती होतोय, मराठीचा मुद्दा पुण्यामध्ये खरंच वर्कआउट होतो का, हा एक महत्त्वाचा त्यातला सगळ्यात प्रश्न असणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीची शक्ल झाल्यानंतर जवळपास 30 ते 32 नगरसेवक हे अजित पवारांच्या सोबत गेलेले आहेत, तर उरलेले साधारण 10 ते 11 नगरसेवक जे आहेत ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत राहिलेले. गेले काही काळ 15 दिवस झाले दोन्ही राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू होती की आपल्याला एकत्र येऊन लढता येतं का. त्यांचे स्थानिक नेते जे यापूर्वी एकत्र होते किंवा सभागृहामध्ये सतत एकत्र बसायचे, त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. जर भाजपच्या विरोधामध्ये लढायचं असेल तर एकमेकांच्या विरोधामध्ये लढून राष्ट्रवादीची मतं जी आहेत ती खाण्याला काही अर्थ असणार वैभव, मला हाच मुद्दा जो आहे, राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शकलं झाली, दादांबरोबर काही नगरसेवक गेले आणि काही शरद पवार गटाबरोबरच आले. राजेश, दादांनी कायमच पुणे महापालिकेवरती की एकूणच पुण्यावरती या जिल्ह्यावरचं आपलं प्राबल्य कायम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजही सकाळी उठून दादा तिकडं दौऱ्यावरती असतात. अशा वेळी जेव्हा राष्ट्रवादीचे 2 तुकडे झालेले, 2 गट झालेले, काय वाटतं तुम्हाला? आणि दुसरीकडे भाजप बरोबर दादा आहेत, आता काय नेमकं घडू शकतं? विशाल, अगदी खरं आहे की हे जे 2 उपमुख्यमंत्री आहेत, म्हणजे उपमुख्यमंत्री पार्ट 1 एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री पार्ट 2 अजित पवार, या दोघांचंही जे काही राजकीय अस्तित्व असणार आहे हे त्यांच्या त्यांच्या भागातल्या महानगरपालिकांच्या सत्तेवर आणि ताकदीवर अवलंबून असणार आहे. जर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सत्तेला सुरुंग लागला किंवा जसं गणेश नाईक म्हणतायत किंवा राजन विचारे प्रयत्न